नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी. तर अतिशय चवदार आणि चमचमीत अशी छान टेस्टी आपण रेसिपी बनवणार आहोत. एकदम हॉटेलसारखी चव येणारी आपली आमटी आहे. ते काही टिप्ससह मी आमटी बनवलेली आहे. तर काही टिप्स आहेत आमटी कशी मिळवून घ्यायची किंवा मग मिळवून येते हे मी टिप्स इथे सांगितलेल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे जास्त मसाले न वापरता एकदम गावरान पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी इकडे आमटी बनवलेली आहे. तर त्यासाठी आपण घेवडे भाजून घेतल्यानंतर छान अशी डाळ बनवून घेतलेली आहे आणि ती डाळ घ्यायची आहे. तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त आमटी बनवायची असेल तर जास्त डाळ घ्या किंवा कमी बनवायची असेल तर कमी घ्या. आणि मी इकडे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर इकडे छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ. तर इकडे मी स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर एक अर्ध्या वाटीच्या डाळीसाठी एक ग्लास पाणी घातलेलं आहे. तर पाणी जास्त लागणार नाही. इकडे मी छोट्या ग्लासने 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं जिरे घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. आणि जर तुम्हाला हवी असेल तर थोडीशी हळद घाला, नाही घातली तरीही चालते. तर इकडे मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. इकडे मी कुकर ठेवलेला आहे आणि इकडे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तोपर्यंत इकडे थोडंसं लसूण, थोडंसं जिरे आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घ्यायची आणि थोडंसं सुकं खोबरं किसलेलं. हे सर्व खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि इकडे आपल्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि इकडे मी अर्धवट शिजवलेली डाळ आहे. जास्त डाळ शिजवायची नाही, थोडीशी अर्धवट कच्चीच ठेवायची, जेणेकरून खायला खूप अप्रतिम आणि चवदार लागते. तर चवीला पण खूप छान लागते. जास्त गाळ झाला डाळीचा तर डाळीला चव राहत नाही, त्यामुळे थोडीशी अर्धी कच्ची ठेवायची. आणि इकडे आता फोडणी घालून घेणार आहोत. तर फोडणी घालण्यासाठी मी इकडे 1 चमचा तेल घातलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि बारीक कट करून तो घालायचा आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून कांदा आपला करपणार नाही. आणि इकडे छान असा कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे लसूण, खोबरं, जे सुका मसाला आपण छान असा ओबडधोबड वाटून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे. आणि हा पण मसाला चांगला लाल होईस तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर इकडे आपला छान असा मसाला परतून झालेला आहे. त्यानंतर एक मिडियम आकाराचा बारीक कट करून टोमॅटो घालायचा आहे आणि तो पण चांगला असा परतून घ्यायचा आहे. तो चांगला मसाला परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा काळा मसाला घालायचा, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा मटण मसाला घालायचा, जेणेकरून चव अतिशय छान येते. आणि त्यानंतर छान असा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. तर इकडे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे. आणि त्यानंतर मसाला चांगला भाजून झाल्यानंतर जे आपण डाळ शिजवून घेतली होती अर्धवट कच्ची, ती डाळ घालून घ्यायची आहे. छान असा तडका बसला पाहिजे, जेणेकरून चवीला खूप छान लागते. तर इकडे आपण छान असा तडका मारून घेतलेला आहे. इकडे आपली फोडणी झालेली आहे. तर छान असं आपण हलवून घ्यायचं आहे इकडे चांगलं. आणि हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. वर 1-2 ते 3 मिनिटे छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून छान अशी चव उतरेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आमटी उकळल्यानंतर. तर इकडे आपली छान अशी अतिशय चवदार आणि गावरान पद्धतीने बनवलेली छान अशी आमटी तयार आहे, काहीही मसाले न वापरता. ही भाजी अशीच बनवायची, जेणेकरून खूप छान आणि अतिशय चवदार लागते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर अतिउत्तमच लागते. खूप छान आणि चवदार आमटी लागते, एकदम चमचमीत.
हॉटेलसारखी आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर नक्की एकदा घरामध्ये बनवून बघा. कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट अशीच रेसिपी गावरान पद्धतीची घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.